14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिक्षकांचे विद्यार्थ्यांकरता भाषण। आदरणीय मुख्याध्यापक सर, माननीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना आजच्या या प्रेरणादायी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करण्यासाठी येथे एकत्र आले आहोत, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। विद्यार्थ्यांनो, 14 एप्रिल हा दिवस केवळ एक उत्सव नाही, तर तो आपल्याला विचार करण्याची आणि प्रेरणा घेण्याची संधी देणारा दिवस आहे। बाबासाहेबांचा जन्म अत्यंत कठीण परिस्थितीत झाला। लहानपणी त्यांना अनेक प्रकारच्या अन्यायाचा सामना करावा लागला, पण त्यांनी कधीही परिस्थितीसमोर हार मानली नाही। त्यांनी शिक्षणाच्या बळावर स्वतःचे आयुष्य घडवले आणि लाखो लोकांचे जीवन बदलले। त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा म्हणजे शिक्षणाचे महत्त्व। ते म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, म्हणजेच जो शिक्षण घेतो तो स्वतःसाठी आणि समाजासाठी मजबूत उभा राहू शकतो। विद्यार्थ्यांनो, आज आपण जे संविधान वापरतो ते तयार करण्यात बाबासाहेबांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे। त्यांनी प्रत्येक भारतीयाला समान हक्क मिळावा, समाजात कोणत्याही भेदभावाचा बळी ठरू नये यासाठी आयुष्यभर संघर्ष केला। समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर त्यांनी भारताची पायाभरणी केली आणि म्हणूनच इथे मला काही 4 शब्द म्हणजे 4 ओळी आठवत आहे, त्या अशा की संविधानाचा दीप त्यांनी लावला, न्यायाचा मार्ग देशाला दाखविला, समानतेचा विचार रुजवून भारताला नवा उजेड दिला। त्यांनी भारताला नवा उजेड दिला। प्रिय विद्यार्थ्यांनो, आजच्या आधुनिक युगात आपल्याकडे अनेक साधने आहेत, मोबाईल, इंटरनेट, विविध शैक्षणिक साधने, पण त्याचा योग्य वापर करणे ही आपली जबाबदारी आहे। वेळ वाया घालवण्याऐवजी आपण त्या वेळेत ज्ञान मिळवायला हवे, नवीन गोष्टी शिकायला हव्यात। बाबासाहेबांनी दिलेला संदेश, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा आजही तितकाच महत्त्वाचा आहे। हे 3 शब्द आपल्या जीवनाचा आधार बनू शकतात। विद्यार्थ्यांनो, आपण फक्त जयंती साजरी करून थांबायचे नाही, तर त्यांच्या विचारांचा आपल्या जीवनात अवलंब करायचा आहे। जातपात, भेदभाव, अज्ञान यापासून दूर राहून आपण एक चांगले नागरिक बनले पाहिजे। समतेचा मार्ग आपण धरू, भेदभावाला दूर सारू, ज्ञान प्रामाणिकपणा सोबत घेऊन सुंदर समाज आपण घडवू। बाबासाहेबांच्या या सुंदर विचारांना आठवण करून देत शेवटी मी एवढंच म्हणू इच्छिते की बाबासाहेबांचे जीवन आपल्यासाठी एक प्रेरणास्थान आहे। त्यांच्या विचारांवर चाललो तर आपण नक्कीच यशस्वी होऊ आणि समाजालाही योग्य दिशा देऊ शकतो। धन्यवाद। जय भीम।